या 3 अटॅचमेंट स्टाईल समजल्या नाही तर तुम्ही आयुष्यभर चुकीच्या व्यक्तीकडे ओढले जाता। तुम्ही कधी विचार केलाय का, काही लोक नात्यात खूप घाबरलेले का असतात किंवा काही लोक प्रेमात पडूनही लगेच लांब का पळतात? आपण कोणाकडे आकर्षित होतो आणि नात्यात कसं वागतो हे आपल्या अटॅचमेंट स्टाईलवर अवलंबून असतं। जर तुम्हाला तुमची अटॅचमेंट स्टाईल जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। नंबर 1, अँशियस अटॅचमेंट म्हणजेच नेहमी भीती वाटणारे। अशा व्यक्तींना सतत भीती वाटत असते की आपला जोडीदार आपल्याला सोडून जाईल, त्यामुळे त्यांना सतत प्रेमाच्या खात्रीची गरज असते। ते त्यांच्या जोडीदाराला एकटं कधीच सोडत नाही, त्यामुळे नात्यात जोडीदाराचा जीव गुदमरत असतो। हे लोक अनेकदा अशा व्यक्तींकडे आकर्षित होतात जे त्यांना दुर्लक्षित करतात, ज्यामुळे त्यांची अस्वस्थता अजून वाढते। नंबर 2, अवॉइडंट अटॅचमेंट म्हणजेच लांब पळणारे। या लोकांना कोणाची तरी जवळ जाण्याची खूप भीती वाटत असते। जसं का नातं स्ट्रॉंग व्हायला लागतं तसं ते त्या नात्यामध्ये डिस्टन्स मेंटेन ठेवतात आणि स्वतःला बिझी करून घेतात। जोडीदाराने भावना व्यक्त केल्या की हे लोक विषय बदलतात किंवा आबोला धरतात, त्यांना स्वतःचं स्वातंत्र्य जाण्याची भीती वाटते। हे लोक समोरच्या व्यक्तीला इमोशनल सपोर्ट देऊ शकत नाही, ज्यामुळे जोडीदार नेहमी एकटा पडतो। नंबर 3, सिक्युअर अटॅचमेंट म्हणजेच आत्मविश्वासू। हे लोक खूप आत्मविश्वासू असतात, त्यांना प्रेमाची भीती वाटत नाही। ते त्यांच्या जोडीदाराला स्वतःची स्पेस द्यायलाही घाबरत नाही। ते भांडण झाल्यानंतर रडत बसत नाही, तर शांतपणे मार्ग काढतात। जर तुम्हाला सुखी संसार करायचा असेल तर तुम्ही स्वतः सिक्युअर होणं आणि असाच जोडीदार शोधणं गरजेचं आहे। जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातील भीती ओळखून ती दूर करत नाही तोपर्यंत तुम्ही चुकीच्याच व्यक्तीकडे आकर्षित होत राहाल। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।